कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुढील नवनवीन व्हिडिओकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अरे हो, बेल आयकॉनवर क्लिक करा. आजपर्यंत फक्त कल्पनेच्या बाध्यावर जीवन जगणारा हा मानव प्राणी काही कल्पनेच्या बाधा असतात, त्या कल्पनेवर जीवन जगतो तो. आणि कल्पनेचा बाधा चांगला नसतो. पण कुठली तरी एक कल्पना निर्माण होण्याच्या अगोदर ती अस्तित्वात असावी असा एक कयास आहे, एक अंदाज आहे. कुठलीही एक कल्पना, त्या कल्पनेच्या पाठीमागं काहीतरी शास्त्र असावं, त्या कल्पनेच्या पाठीमागं काहीतरी आभास असावा, काहीतरी कयास असावा, काही अंदाज असावा. कारण कुठलीही कल्पना जी निर्माण झाली तिच्या अगोदर कधीतरी ती अस्तित्वात असावी असं माझ्या अल्पशा बुद्धीला वाटतं. आपण म्हणतो जगामध्ये भूत नाही, पण भूत नावाच्या कल्पनेला लोकांनी वेगळंच भूत समजलं. पण ते भूत नाही. भूत हे पंचमहाभूतामधलं एक तत्व आहे. पण लोकांनी त्याचं विस्तार आणि विकलन वेगवेगळं केलं. त्याचा विस्तार आणि विकलन वेगवेगळ्या पद्धतीत मांडलं. भूत म्हणजे पंचमहाभूतामधला एक प्रकार, आणि पंचमहाभूतापासूनच आपण सृष्टीवर आहोत, यात काही शंका नाही. ही काही कल्पना नाही आहे, हे अस्तित्व आहे तुम्हा लोकांचं. म्हणून कल्पनेच्या पाठीमागं कल्पना जरी बाधा असली तरी त्याच्या पाठीमागं काहीतरी अस्तित्व असावं. फरक एवढाच आहे की आपण ते वेगळ्या प्रकारात अज्ञानाच्या विचाराने जर समजत असेल तर तो कल्पनेचा बाधा होतो. आणि कल्पनेचं बेसिक अस्तित्व रूप जर शोधलं तर तो बाधा होत नाही, त्याला शोध म्हणतात. हवेत काहीतरी माणूस उडून जाईल का, एक कल्पना होती. हवेमध्ये माणसाला तरंगता येते का, एक कल्पना होती. पाण्यामध्ये मनुष्य तरंगू शकतो का, एक कल्पना होती. हवेच्या भरोश्यावर मनुष्य जिवंत राहू शकतो का, पहिल्यांदा कल्पना वाटली. पण नंतर शोध लागल्यावर वाटलं की हवेमध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या भरोश्यावर मनुष्य जगतो. पाण्यात तरंगू शकतो का, पहिले कल्पना वाटली, पण पाण्यात तरंगतो. कारण माणसाच्या शरीरामध्ये पोकळी आहे, हवा आहे, आणि हवा हा पाण्यावर तरंगणारा एक घटक आहे. अशा अनेक कल्पना आहेत. आकाशात उडता येईल का, आकाशात भ्रमण करता येईल का, ही एक कल्पना होती, पण आज अस्तित्वात आहे. तुम्हा लोकांना आकाश भ्रमण करता येते, हवाई मार्गाने, विमान मार्गाने. तुकोबाराय वैकुंठाला गेले पुष्पक विमानातून, पण पुष्पक विमान त्यावेळेसचं पुष्पक विमान कोणी पाहिलं? पुष्पक विमान आपल्याला आज कल्पना वाटते, पण त्या कल्पनेच्या पाठीमागं मूळ अस्तित्व काहीतरी आहे. तिचा शोध घेणे फार गरजेचे आहे बंधूंनो. हा शोध संतांना असतो. संत याचा शोध घेतात, त्यांना माहीत असतं. त्यांना संतांना शोध घेण्याचीच गरज नाही, संतांना माहीतच आहे की ते अस्तित्व काय आहे. म्हणून संतवाणी ही अमृतधार आहे. संतवाणी ही अमृताची जननी आहे. संतवाणी ही सकल जीवांसाठी एक संजीवनी आहे. संतवाणी संपूर्ण जीवन समृद्ध करण्यासाठी एक तारक आहे. संतवाणी जीवन जगण्याची सर्वात मोठी एक महिमा आहे. आकाशात भ्रमण करता येईल का, एक कल्पना होती, पण आज अस्तित्वात आहे. विमानामार्गे, हवाई मार्गाने भ्रमण करता येतं. पाण्यावरून आपल्याला सुखद प्रवास करता येईल का, आता पोहण्याची गरज नाही. जहाज, बोटेनं, हवाई जहाजानं, काही जहाज आहेत, काही बोट आहेत पाण्यामध्ये, त्यांना आपण जलवाहतूक करू शकतो, प्रवास करू शकतो. कल्पना उरली नाही, तिच्या पाठीमागं अस्तित्व आहे. म्हणून फक्त कल्पना जी आहे त्या कल्पनेच्या पाठीमागं मूळ अस्तित्व आहे, हा माझा सांगण्याचा हेतू आहे. काहीतरी अस्तित्व असावं. पण फरक असा आहे
की जोपर्यंत ते अस्तित्व अंमलातच येत नाही, जोपर्यंत त्या मूळ अस्तित्वाचा कल्पनेच्या अगोदर मूळ अस्तित्वाचा जोपर्यंत शोध लागत नाही, तोपर्यंत ती कल्पनाच राहते आणि तिचा आपल्याला बाधा होत राहतो. म्हणून कुठलीही कल्पना असो, त्या कल्पनेच्या बेसिक अवस्थेमध्ये एक सुप्त अवस्था आहे आणि त्या सुप्त अवस्थेमध्ये एक काहीतरी सुप्त राज दडलेला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी तुम्हा लोकांची भटकंती होते, परंतु संत त्याच्यासाठी भटकत नाही. संतांकडे त्याचं लगेच उत्तर असते बंधूंनो. ज्या वेळेला शोध लागतो, शोध लागल्यानंतरच आपल्याला समजते की अरे बापरे, आता तर आपल्याला हवेमध्ये तरंगू शकतो, पाण्यावर आपण तरंगू शकतो. तसंही तुमचा आत्मा तुमच्या देहामध्येच तरंगलेला आहे. देहरूपी पंचमहाभूतापासून तयार झालेला तुमचा आत्मा, तुमचा देह, याच्यात तो आत्मा तरंगलेलाच आहे. तो तुमच्या संपूर्ण देहात चराचरात सामावलेला आहे. आत्मरूपी बल महान देवशक्ती आहे. ज्या आत्म्याचा शोध घेता येत नाही, ज्या शक्तीचा शोध घेता येत नाही, त्याला देव म्हणतात. ज्या शक्तीचा आजपर्यंतही शोध लागला नाही, अस्तित्व आहे, डोळ्यानं दिसत नाही, परंतु तुम्हाला उपभोगता येते. हवा कधी डोळ्यानं दिसत नाही, प्राण कधी डोळ्यानं दिसत नाही, पण उपभोगता येतो. ती काय कल्पना आहे? नाही. तुम्ही जर कल्पना मानली, आत्मा आहे का याला जर कल्पना मानत असाल तर तो बाधा आहे. त्या कल्पनेच्या मूळ अस्तित्वामध्ये बाधा नाही. त्याचा शोध घ्या. त्याचा शोध घेण्यासाठी संत सानिध्य फार अटळ आहे. संत सानिध्यात तुम्हाला सहज त्याचं उत्तर लाभतं. आत्म्याचा आजपर्यंत शोध नाही. आत्मा कुठे राहतो? देहात राहतो हे फक्त उपभोगल्यानंतर माहीत होते त्या जीवाला. आणि त्या देहातून गेल्यावर तो जीव तो देह मृत होतो. आपण त्या आत्मा ज्या देहात राहतो त्याला एक जीव म्हणतो. आता कल्पना थोडीच आहे. कल्पनेच्या पाठीमागं मूळ अस्तित्व असतं. त्या कल्पनेच्या बेसिक मूळ अस्तित्वाची ओळख करून घ्या. 100% तुम्हाला काहीतरी प्राप्त होतेच आणि झाल्याशिवाय राहत नाही. जगामध्ये भूत आहे, मी बोललो तुम्हाला. भूत म्हणजे काय? पंचमहाभूतापैकी आपण आहोत, आपणच भूत आहोत. आपल्यामध्येच ते भूततत्व आहे. पंचमहाभूतापासूनच सृष्टी निर्माण झाली. पंचमहाभूतापासूनच आत्मा, परमात्मा, जे काही तुम्हाला ओळख पटते देहाची वगैरे, हे सर्व पंचमहाभूतापासूनच तयार झालं. म्हणून देव कोठे राहतो? नंबर 1, देव कोठे राहतो? बंधूंनो, देव येथेच राहतो. देव हा इथेच बसलेला आहे, येथेच आहे. हाच देव आहे. मला जो दिसतो ना, हे तुमच्यामध्ये जो दिसतो तो देव आहे. तुम्ही मला दिसता आहे ना, तुम्ही सर्वचे सर्व भगवंत आहात, ईश्वर आहात, माझ्यासाठी देवच आहात. आणि तुम्हाला माझ्यामध्ये जर काही दिसत असेल ना, तर तो देव शोधावा लागेल. परंतु मला शोधण्याची गरज नाही. मी शोधला, तुमच्यात देव आहे, मला तो दिसतो आहे आणि तुम्ही माझ्याजवळच आहात, तुम्ही मला दिसता. तुम्ही साक्षात परब्रह्म हा देवच आहात. मला तुमच्या देहामधल्या देवाची किंमत कळली. तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या देहामधली किंवा समोर असलेल्या व्यक्तीच्या देहामधली जीवाची किंमत कळेल ना, तुम्हाला देवच समजला, तुम्हाला देव प्राप्तीच झाली. देव तुमच्यातच तर आहे. देव तुमच्या बाजूलाच राहतो. माझ्यासमोर बसलेले सर्व साधक माझं दैवत आहे, माझा देव आहे, माझे भगवंत आहे. त्यांच्या संपूर्ण देहात जो काही सामावलेला आहे तो संपूर्ण ईश्वर आहे आणि त्याचं मला दररोज दर्शन होते. तो माझ्यातही आहे, तुमच्यातही आहे. तो सर्वांमध्ये सामावलेला आहे. तो चराचरात आहे. तो भगवंत आहे. तो दयावंत आहे. तो कृपावंत आहे. तो कृपाळू आहे. तो प्रभू आहे. तो ईश्वर आहे. तो भगवंत आहे. तो अल्लाह आहे. तो सर्वच काही आहे. तो येशू पण आहे. तो अल्लाह पण आहे. तो देव पण आहे. तो भगवंत आहे. तो साधू आहे. तो संत आहे. तो सतपुरुष आहे.
तो थोर पुरुष आहे, तो कृपाळू आहे, तो कृपावंत आहे, तो दयाळू आहे, तो दयावंत आहे. तुमच्या आमच्यात सामावलेला आहे तो भगवंतच आहे. त्याची ओळख पटवून घेण्याची तुम्हाला गरजच राहणार नाही. जर तुम्हाला तुमच्यात जर तो दिसला तर दुसऱ्यात तुम्हाला 100% दिसल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही जर तुमच्यामध्ये जर त्या देवाची ओळख करून घेतली स्वतःमध्ये, तर ती संपूर्ण विश्वात तुम्हाला त्याची ओळख होते. म्हणून देव कोठे राहतो? देव चराचरात राहतो, येथेच राहतो. ज्या शक्तीचा शोधच घेता येत नाही, जी शक्ती या संपूर्ण विश्वाला तारक आहे, जी चालवते, तिचा शोध आजपर्यंत लागला नाही, तिलाच देव म्हणतात. काही गोष्टी अशा आहेत की त्या जीवनात बनत नाहीत. रक्त बनवता येत नाही. आजही रक्त बनवता येत नाही. भगवंत म्हणतात ना, काही ठराविक खाते मंत्रालय, काही मंत्री महोदय काही ठराविक खाते 5-5 खाते आपल्याकडे राखून ठेवतात. तसं भगवंताने एक खातं राखून ठेवलं स्वतःकडे. ते आहे रक्ताचं. रक्त बनवण्याचं जे आहे ना, ते भगवंतानं स्पेशल ते डिपार्टमेंट स्वतःकडे राखून ठेवलं. तुमच्या आमच्यात नाही आहे ती. रक्त बनवण्याचा कारखाना आहे. रक्तकुटी बनवण्यासाठी काही फॅक्टरी आहेत. रक्त बनवण्यासाठी काही शोध लागला. नवीन किडनी बनवता येते. डोळे बनवता येतात. तुमच्या अंगावरचं एक केस, फक्त एक केस बनवता येते डबल. बसून दाखवता शरीरावर परत ते. तुमच्या नखाची किंमत किती आहे? काही नाही, नख काढून फेकून द्यायचं, एवढीच ना. किती किंमत आहे? नवीन भेटते बाहेर. असं कुठं विकत मिळते हे? याची काही फॅक्टरी आहे? तुमच्या किडन्या मिळतात, तुम्हाला हृदय मिळते नवीन बाहेरचं. नवीन काय मिळते? ज्याचा शोध लागत नाही, जे निर्माण करता येत नाही, ज्याची आपण कल्पना समजतो, त्या कल्पनेच्या बेसिक अवस्थेमध्ये एक मूळ अस्तित्व आहे, ज्याचा शोध लागत नाही, त्याला भगवंत म्हणतात, त्यालाच देव म्हणतात. देव आहेच हे तुम्हाला मानावंच लागेल. त्याचं कारण आहे, आजपर्यंत जे प्रश्न मी निर्माण केले, ज्याची उत्तरं मी तुम्हाला स्वतः दिली, त्याचं मूळ उत्तर तुमच्यात आणि आमच्यातच आहे. आणि तो भगवंत चराचरात सामावलेला आहे, यात शंकाच नाही, ती मात्र शंका नाही. त्याच शक्तीला देव म्हणतात. देव कल्पना नाही आहे, देव मूळ अस्तित्व आहे. जे बनवता येत नाही, ज्याचा शोध लागत नाही, जे निर्माण करता आहे, ते निर्माण झाल्यानंतर ते एकच वेळ निर्माण होते, पण ते आपल्याला बाहेरच्या फॅक्टरीत तयार करता येत नाही. या सर्व गोष्टीला देव म्हणतात. म्हणून लोक म्हणतात ना, देव कोठे राहतो? आता सांगा मला, देव कोठे राहतो बंधूंनो? देव तुमच्या आमच्यातच राहतो. देव केव्हा आला? ज्या वेळेला तुम्ही आले तेव्हा देव आला, त्याच्या अगोदर येऊन गेला. देव कोठे राहतो? आज येथे राहतो, पहिले तेथे राहत होता. आणि जातो कोठे? तुम्ही गेल्यानंतर ते आजही तुम्हाला माहित नाही. काळ कोठे आहे? वारा कोठून आला? झरा कोठून आला? वारा दिसला नाही. झरा फक्त वाहताना दिसला, परंतु कोठून आला दिसत नाही. जिथं नदी आहे तिथंच दिसतो, आणि जिथं नदी नाही तरी जमिनीमध्ये जर खोसाल तर तिथेही दिसतो. जमिनीतही झरे आहेत, जमिनीमधूनही नद्या वाहतात, जमिनीच्या आतमध्ये भूगाभाऱ्यातूनही नद्या वाहतात, तिथेही सुद्धा पाण्याचे झरे आहेत, अग्नीचे झरे आहेत. अग्नीसुद्धा आतमध्ये आहे. पृथ्वीच्या गाभाऱ्यात, भूमातेच्या गाभाऱ्यात अग्नी आहे, जल आहे, पोकळी पण आहे. पोकळीशिवाय ते जल राहू शकत नाही. पोकळी म्हणजे आकाशच आहे. वायू पण आहे. जर पोकळी असेल त्यात वायू आहेच. वायू आहे म्हणून जल आहेच. जल आहे म्हणून पृथ्वी आहे. आकाश, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, पंचमहाभूत पाचही आहेत आतमध्ये, गाभाऱ्यातही आहेत आणि वरही आहेत.
आणि आजूबाजूलाही आहेत, पृथ्वीवरही आहेत, आणि तुमच्या आमच्यातही आहेत. म्हणून भगवंत कोठे राहतात, भगवंत येथेच राहतात. भगवंत कोठे जातात, भगवंत येथेच जातात. भगवंत कोठून आलेत, भगवंत येथूनच आले. भगवंताची शक्ती कोठे आहे, भगवंताची शक्ती येथेच आहे. भगवंताची ओळख कोठे आहे, भगवंताची ओळख येथेच आहे. देव कशाला म्हणतात, ज्याचा शोध नाही आजपर्यंत लागू शकत, ज्या दिव्य आणि भव्य शक्तीचा जो शोध लागू शकत नाही, त्यालाच देव म्हणतात.